हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 6चा नवीन सिलेबस मधला मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे 3 डायमेन्शनल शेप्स. या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1 आपण पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. एक्सरसाइज 1 चॅप्टरचं नाव आहे 3 डायमेन्शनल शेप्स. म्हणजे 3D शेप्स कोणकोणते असतात ते आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं. आता एक्सरसाइज सोडवून पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. म्हणजे काही 4 पर्याय दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला प्रश्न आहे व्हॉट शेप विल बी फॉर्म इफ कॅरम पीसेस आर प्लेस वन ऑन टॉप ऑफ इच अदर. ऑप्शन आहेत क्युबॉइड, सिलेंडर, कोन की क्यूब. म्हणजे प्रश्न काय कळाला का तुम्हाला? म्हणजे कॅरम पीसेस म्हणजे काय? तर आपण ज्या कवड्यांनी कॅरम खेळतो, तुम्ही खेळलाच असताल, तर त्या कॅरमच्या कवड्या एकमेकांवर जर ठेवल्या तर कोणता शेप तयार होतो असा प्रश्न आहे. जसं आपण या चित्रामध्ये पाहू शकतो, कॅरमच्या कवड्या एकमेकांवर ठेवल्यानंतर हा कोणता शेप तयार झाला आहे? क्युबॉइड झाला आहे का? नाही, तर तो झाला आहे सिलेंडर. ऑप्शन नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर बी हा त्याचं उत्तर असेल. म्हणजे हा कोणता शेप झालाय तयार? तर सिलेंडर शेप तयार झालाय. पुढचा प्रश्न पाहू. सेकंड क्वेश्चन, बाय विच टू सिमिलर शेप इज आवर ग्लास फॉर्म. आवर ग्लासचं चित्र दिलेलं आहे. आपण बघू शकता या पिक्चर मध्ये की आवर ग्लास म्हणजे काय आहे नेमकं. तर कोणत्या 2 शेपला एकमेकांवर तिथे ठेवलेलं आहे? क्यूब आहे का? क्यूबला एकमेकांवर ठेवलंय का? तर नाही. ट्रायंग्युलर प्रिझमला ठेवलंय का? ते पण नाही. स्पियरला ठेवलंय का 2? नाही. तर हे 2 शेप आहेत कोन. हे 2 कोन शेप दिसत आहेत आपल्याला. तर ते कोन शेप एकमेकांवर ठेवून आवर ग्लास तयार झालेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोन. तिसरा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल. पहिला आहे स्क्वेअर, स्पियर, सिलेंडर आणि कोन. आपण या चॅप्टरमध्ये 3 डायमेन्शनल शेप्स शिकलो आहे. आपल्याला माहिती आहे की स्पियर, सिलेंडर आणि कोन हे काय आहेत? तर 3 डायमेन्शनल 3D शेप्स आहेत आणि स्क्वेअर हा 2 डायमेन्शनल शेप आहे. म्हणून 3 डायमेन्शनल शेप नाही कोणता असं विचारलंय. म्हणजे शेप विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल शेप. तर याचा आन्सर आहे ए. स्क्वेअर हा 3 डायमेन्शनल नसून तर तो 2 डायमेन्शनल आहे. पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर्स फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स. या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे देअर आर 5 पेसेस. म्हणजे वर्णन दिलं आहे, डिस्क्रिप्शन दिलंय त्या 3 डायमेन्शनल शेप विषयी आणि आपल्याला 3 डायमेन्शनल शेप ड्रॉ करायचा आहे. तर आपण काय करू शकतो बघा, देअर आर 5 फेसेस 5 व्हर्टायसेस. म्हणजे एक अशी आकृती आहे की ज्याला 5 फेसेस आहेत, 5 व्हर्टायसेस आहेत, 8 एजेस आहे, 1 फेस इज स्क्वेअर अँड द रिमेनिंग फेसेस आर ट्रँग्युलर असं डिस्क्रिप्शन दिलंय. तर याचं उत्तर काय येईल मित्रांनो? तर याचं उत्तर येईल स्क्वेअर प्रिझम. हे डिस्क्रिप्शन कोणत्या डायग्रामचं आहे? स्क्वेअर प्रिझम. तुम्ही डायग्राम बघू शकता, ही आहे स्क्वेअर प्रिझमची डायग्राम, ज्याला 5 फेसेस आहेत, 5 व्हर्टायसेस आहेत, 8 एजेस आहेत आणि 1 फेस इज स्क्वेअर. म्हणजे जो खालचा फेस आहे तो स्क्वेअर आहे आणि रिमेनिंग फेसेस आर ट्रँग्युलर. ठीक आहे मित्रांनो, तर ही डायग्राम आहे. कशाची आहे ही डायग्राम? तर स्क्वेअर प्रिझमची. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3D डायग्रामचं डिस्क्रिप्शन दिलंय. 1 फेस इज कर्व, इट हॅज नो व्हर्टायसेस अँड नो एजेस. अशी डायग्राम की त्याला एकच फेस आहे आणि तो कर्व आहे आणि त्याला व्हर्टायसेस आणि एजेस नाहीत, अशी डायग्राम येते स्पियर. ओके, तर तुम्ही आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्पियर ड्रॉ करू शकता तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, देअर आर 6 फेसेस, 12 एजेस अँड 8 व्हर्टायसेस. किती फेसेस आहेत?
6, 12 एजेस अँड 8 व्हर्टायसेस. तर ही डायग्रॅम येते क्युबॉइड. आपल्याला डायग्रॅम दिसते त्याप्रमाणे तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करा. क्युबॉइड. त्याच्यानंतर पुढचं डिस्क्रिप्शन आहे, देअर इज वन कर्व फेस. किती कर्व फेस आहे? वन कर्व फेस आहे. टू सर्क्युलर एजेस पण आहेत आणि 2 फ्लॅट फेसेस. बघा, तर हे डिस्क्रिप्शन आहे आपल्या सिलेंडर या 3D शेपचं. तुम्ही पाहू शकता यामध्ये बघा, या डायग्रॅम मध्ये 1 कर्व फेस आहे, 2 सर्क्युलर एजेस आहेत कुठे वरती आणि खाली त्याच्या, आणि 2 फ्लॅट फेसेस म्हणजे जे सर्क्युलर फेसेस आहेत ते फ्लॅट 2 फेसेस आणि त्यांच्या एजेस म्हणजे 2 सर्क्युलर एजेस. 3 डायमेन्शनल शेप त्याचा हा एक्सरसाइज नंबर 1 आपण या ठिकाणी पाहिला. तर याप्रमाणेच आपण प्रत्येक एक्सरसाइज पाहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला म्हणजे ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.